लहान मुलांमध्ये बिछाना ओला करणे किंवा वारंवार झोपेमध्ये सू करणे ही तक्रार त्या पालकांना त्याचबरोबर त्या मुलांना अगदी त्रासदायक आणि डोकेदुखी होऊन राहते. त्यामुळे तुमच्या मुलांना सुद्धा हा त्रास असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझ्या स्वास्थ्य या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बेड वेटिंग किंवा नॉक्टर्नल एनोरेसिस म्हणजेच लहान मुलांमध्ये दररोज बिछाना ओला करण्याची किंवा सू करण्याची जी झोपेतली सवय असते त्याची कारणं काय आहेत, त्याची कुठली लक्षणं आहेत आणि यासाठी कुठली काळजी पालकांनी घ्यायची आहे, त्याचबरोबर त्यावर उत्तम रीतीचे होमिओपॅथिक उपचार कोणते करता येतील हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण बघूयात की लहान मुलांमध्ये वारंवार सू करणे, बिछाण्यामध्ये सू करणे किंवा तो ओला करणे याची काय कारण असू शकतात. तर सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण म्हणजे अनुवंशिकता, हेरिडेटरी. दुसरं म्हणजे कंजेनायटल अॅनोमोलीज तुमच्या ब्लॅडरमध्ये, युरेटरमध्ये किंवा स्पिंक्टरमध्ये आणि लंबार एरियामध्ये, स्पाईनमध्ये जर कुठली कंजेनायटल जन्मतःच जर कुठली अॅनोमोली असेल किंवा व्यंग असेल तर ते सुद्धा या दीर्घकाळ राहणाऱ्या बेडवेटिंगचे जे मुलांमधलं प्रमाण आहे त्याला कारणीभूत असतं. नंतर म्हणजे जसे मुलाचे वाढीचे टप्पे असतात म्हणजे लहान मूल जसं हळूहळू वाढत जातं, त्याचं वजन वाढतं, उंची वाढते, त्याचबरोबर त्या मुलांच्या आतल्या अवयवांची सुद्धा वाढ होत असते, त्याची कार्यक्षमता वाढत असते, आकारमान वाढत असतं आणि त्यामध्ये जर ब्लॅडर ही मॅच्युअर्ड नाही झाली म्हणजे लहान ब्लॅडरचा शेप जर लहान राहिला किंवा स्पिंक्टर जर प्रॉपरली मॅच्युअर नाही झालं, त्याचं कार्यक्षमता जर स्पिंक्टरची व्यवस्थित नाही झाली, ब्लॅडर म्हणजे मूत्राशयाची पिशवी आणि स्पिंक्टर म्हणजे तोंडाला एक जो स्पिंक्टर असतो त्याची इलास्टिसिटी जर व्यवस्थित मेंटेन नाही राहिली किंवा स्पिंक्टरद्वारे आणि ब्लॅडरद्वारे ब्रेनला संदेश पोहोचवला जातो ज्या वेळेला मूत्राशय भरलं जातं लघवीमुळे, तर तो संदेश जर प्रॉपररित्या मेंदूला नाही पोहोचला तर इन्व्हॉलंटरी युरिनेशन म्हणजे नकळत ती लघवी पास होते. ते एक महत्वाचं कारण राहतं. म्हणजे प्रॉपर मॅच्युअर जर ब्लॅडर नसेल, स्पिंक्टर नसेल तर हा त्रास होण्याची शक्यता असते. म्हणजे थोडक्यात काय, तुमची मूत्राशयाची पिशवी, ब्लॅडर, स्पिंक्टर आणि जे ब्रेन आहे त्याच्यामधलं प्रॉपर जर कोऑर्डिनेशन नसेल तर त्यामुळे सुद्धा लघवी आपोआप पास झालेली लहान मुलांमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या मुलांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, ज्या मुलांचं पोट व्यवस्थित साफ होत नाही, त्यांच्या आतड्यांचं प्रेशर ब्लॅडरवर येतं आणि मग वारंवार झोपेमध्ये लघवी होण्याचं प्रमाण अशा मुलांमध्ये पाहायला मिळतं. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे वारंवार होणारे जर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असतील, जवळपास 1.5 ते 3 वर्षापर्यंत मुलांना त्यांच्या लघवीवरती, टॉयलेटवरती किंवा स्टूल पास करण्यावरती कंट्रोल येणं हे अपेक्षित असतं. परंतु जर 3 वर्ष किंवा 5 वर्षांनंतर सुद्धा अगदी 10-12 वर्षापर्यंत मुलं बिछान्यात सू करत असतील तर ही गोष्ट गंभीर घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. त्यामुळं युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमुळे बराच काळ मुलं मोठी झाल्यानंतर सुद्धा बिछाण्यामध्ये सू करण्याची शक्यता असते. त्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे ज्या मुलांना जंत असतात, वर्म्स ज्याला आपण म्हणतो, ज्या मुलांच्या पोटामध्ये जंत असतात अशा मुलांमध्ये सुद्धा रात्री बिछाण्यामध्ये सू करण्याची सवय ही जास्ती प्रमाणात आढळून येते. कंपॅरेटिव्हली मुलींपेक्षा मुलांमध्ये हे बेडवेटिंगचं प्रमाण हे जास्ती प्रमाणात असतं. त्याचबरोबर जी मुलं सतत जास्ती प्रमाणात गोड खातात म्हणजेच काय, चॉकलेट्स, चॉकलेट फ्लेवरचे ड्रिंक असतील, कॅन्डीज असतील, गोड अति प्रमाणात खाणं असेल, ब्रेड, बिस्किट, पाव किंवा फर्मेंटेड फूड जे असेल ते जर पाव वगैरे असं त्यांच्या खाण्यामध्ये आलं किंवा दूध आणि दुधाचे पदार्थ, गोड पदार्थ त्यांच्या खाण्यामध्ये जर जास्ती प्रमाणात आले तर बेडवेटिंगचं प्रमाण हे वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे हे प्रमाण सुद्धा आपल्याला लहान मुलांमधलं गोड गोड खाण्याचं कंट्रोल करायचं आहे, कमी करायचं आहे. त्यानंतरची दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक हार्मोन असतं अँटी डायुरेटिक हार्मोन. अँटी डायुरेटिक हार्मोन जर कमी प्रमाणात मुलांमध्ये स्त्रवलं गेलं तर युरिनचं फॉर्मेशन हे जास्ती होतं, म्हणजे जास्ती प्रमाणात युरिनचं आउटपुट होतं आणि ती जास्ती प्रमाणात झाल्यामुळे रात्री बिछाण्यात आपोआप सुटण्याचं प्रमाण हे वाढलं जातं. त्यामुळे एडीएच हार्मोन जर मुलांमध्ये कमी असेल तरी सुद्धा वारंवार लघवी
बिछाणामध्ये करण्याची मुलांना सवय लागून राहते. दुसरी महत्वाची अतिशय गोष्ट म्हणजे मानसिक भावनिक पातळीवर जर मुलं कमकुवत असतील, भावनिक पातळीवर मुलं कमकुवत असतील, त्यांना पटकन टेन्शन येत असेल, कुठल्याही गोष्टीचं प्रेशर येत असेल, ताण येत असेल, एखाद्या वेळेस शाळेमध्ये कोणी त्यांना ओरडलं किंवा नवीन नवीन ते शाळेत जायला लागले, त्यांचं वातावरण चेंज झालं, आई वडिलांना सोडून दूर राहायला लागले, अशा कंडिशन मध्ये जर त्यांना एखाद्या व्यक्तीने ओरडलं, रागवलं, तर त्याची भीती जी मनामध्ये असते, ती भीती घेतल्याने, दडपण घेतल्याने, काळजीमुळे म्हणजे अँक्झायटी आणि जे कॉन्फ्लिक्ट असतं मुलांमध्ये मनामध्ये चाललेलं, त्यामुळे सुद्धा घरामध्ये जर कौटुंबिक वाद असतील, काही परिस्थिती घरामधली मानसिक भावनिकरित्या जर व्यवस्थित नसेल, त्याचं प्रेशर जर मुलावर येत असेल, तर निश्चितपणे अशा मुलांना सुद्धा या सगळ्या बेडवेटिंगच्या किंवा नॉक्टर्नल एन्युरिसिसच्या तक्रारींना सामोरं जावं लागतं. मग यामध्ये आपण काय करू शकतो? तर पालकांची अतिशय महत्वाची जबाबदारी असते. ज्यावेळेला मुलं बिछाना ओला करतात, त्यावेळेला नॅचरली आपण त्यांच्यावर ओरडतो, रागवतो. तर तसं न करता त्या मुलांना समजून सांगणं गरजेचं आहे, की यामध्ये तुझी काहीच चूक नाही. किंवा एखाद्या वेळेस जर त्यांनी एखाद्या रात्री नाही सू केली बिछान्यात, तर त्याला रिवॉर्ड देणं, शाबासकी देणं, की तू यावर मात करू शकतो. त्यामुळे त्याला एखादं चॉकलेट, एखादं गिफ्ट देणं किंवा त्याचं रिवॉर्ड करणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजेच त्याला आत्मविश्वास देणं, की तू या गोष्टीवरती मात करू शकतो. ना की त्याला रागवणे किंवा ओरडणे हा पर्याय नसून त्याला काउन्सिलिंग करणे, त्याला समजून सांगणे आणि त्याची जी हॅबिट आहे, त्याची जी सवय आहे, म्हणजे टॉयलेट ट्रेनिंग ज्याला आपण म्हणतो, की व्यवस्थित त्याला वेळच्या वेळेला सूला नेऊन आणणे, रात्रीच्या वेळेला सुद्धा त्याला 1-2 वेळा उठवून सू करायला लावणे किंवा रात्री झोपण्याच्या आधी सू करायला लावणे. हे जे टॉयलेटचं ट्रेनिंग आहे, व्यवस्थित मुलांना सवय लावण्याचं काम आहे, ते पालकांनी करायचं आहे. त्यामुळे पालकांचा यामध्ये महत्वाचा रोल आहे, की त्यांनी मुलांना कुठल्या पद्धतीने समजून सांगून त्यांचा आत्मविश्वास वाढवणे, त्यांचं मनोबल वाढवणे आणि त्यांना या त्रासामधून बाहेर काढण्यासाठी मदत करणं हे खूप गरजेचं आहे. तर ह्या काही गोष्टी होत्या महत्वाच्या, ज्या पालकांना घ्यावयाची काळजी होती आणि आहारामध्ये तर मी सांगितलं, की त्यांना गोड फारशा प्रमाणात द्यायचं नाहीये खायला. जंक फूड, फास्ट फूड किंवा आपण जे म्हणतो दूध आणि दुधाचे पदार्थ हे अति प्रमाणात द्यायचे नाहीये. तर आता आपण बघूयात, की होमिओपॅथी मधली उत्तम औषधं कुठली आहेत, जी नॉक्टर्नल एनोरेसिससाठी किंवा बेडवेटिंगसाठी अतिशय परिणामकारक आहेत आणि त्याचे खूप सुंदर रिझल्ट्स पाहायला मिळतात. तर सगळ्यात महत्वाचं पहिलं औषध जे आहे ते म्हणजे इक्विसेटम. कुठल्याही कारणाशिवाय किंवा कुठलाही अंडरलाईन कॉज नसताना हॅबिच्युअली मुलांना सवयच लागून गेलेली असते, की रात्री बिछाना ओला करण्याची. अशा कंडिशनमध्ये इक्विसेटम 30 हे औषध आपण देऊ शकतो. त्या नंतरचं जे औषध आहे ते म्हणजे सीना 30. सीना 30 हे औषध अशा मुलांना दिले जाते, की ज्यांना वारंवार जंत होण्याची प्रवृत्ती आहे, झोपेमध्ये दात खाण्याची सवय आहे आणि अशी मुलं सतत चिडचिड करणारी असतात, असमाधानी असतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा डलनेस असतो आणि दुसरं महत्वाचं म्हणजे इरिटेबल असतात मुलं, सतत चिडचिडी असतात. वर्म इन्फेस्टेशन म्हणजे जंतांची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये वारंवार असते. अशा कंडिशनमध्ये सीना 30 हे मेडिसिन आपल्याला होमिओपॅथिक द्यायचं आहे. त्याच्यानंतर म्हणजे क्रिओसोटम. क्रिओसोटम 30 हे औषध फर्स्ट पार्ट ऑफ द स्लीप, ज्यावेळेला मुलं झोपायला गेल्या गेल्या पहिल्याच काही तासांमध्ये त्यांचा बिछाना ते ओला करतात. खूप डीप स्लीप असते त्यांना आणि त्यांना बिछाना ओला झाल्याची जाणीव देखील होत नाही. कधी-कधी त्यांना असं सेन्सेशन होतं, की झोपेतच मी म्हणजे सू करून आलेलो आहे, असं ज्यावेळेला सेन्सेशन होतं. म्हणजे झोपेमध्येच ड्रीम्समध्येच युरिन पास आउट झालेली आहे, असं ज्यावेळेला झोपेमध्ये त्यांना स्वप्न पडतं. फर्स्ट पार्ट ऑफ द डीप स्लीपमध्ये त्यांची युरिन पास आउट होते. अशा कंडिशनमध्ये आपण क्रिओसोटम हे औषध देतो. क्रिओसोटम 30 ही मेडिसिन. त्यानंतरचं जे औषध आहे ते म्हणजे कॉस्टिकम 30. तर कॉस्टिकम 30 हे अशा मुलांना दिले जाते, की ज्यांच्यामध्ये थंडीमध्ये लघवी जास्ती प्रमाणात बिछाना ओला केला जातो. वारंवार बिछाना ओला केला जातो थंडीच्या दिवसांमध्ये. त्याचबरोबर रात्री आणि दिवसा सुद्धा कधी-कधी अशा मुलांच्या स्फिंक्टरची किंवा ब्लॅडरचा जो वीकनेस असतो, त्यामुळे इन्व्हॉलंटरी युरिनेशन खोकल्यानंतर, हसल्यानंतर, शिंकल्यानंतर, इन्व्हॉलंटरी म्हणजे अनावधानाने युरिन पास झाल्याची लक्षण आपल्याला
पाहायला मिळतात. आणि ड्युरिंग डीप स्लीप अनकॉन्शियसली इन्व्हॉलंटरी युरिनेशन जर पाहायला मिळालं तर कॉस्टिकम 30 हे मेडिसिन आपल्याला द्यायचं आहे. त्याच्यानंतर लायकोपोडियम 30. लायकोपोडियम 30 हे मेडिसिन जी मुलं प्रचंड प्रमाणात गोड खातात, त्यांना गोड आवडत असतं आणि त्यांच्या युरिनचं जे प्रमाण असतं ते खूप लार्ज क्वांटिटी ऑफ युरिन, कोपियस युरिन ज्या वेळेला खूप प्रमाणात युरिन पास केली जाते आणि त्याच्यावर कंट्रोल राहत नाही, रात्री युरिन पास करण्याचं प्रमाण जास्ती असतं, त्यावेळेला त्यांना लायकोपोडियम 30 हे मेडिसिन दिलं जातं. त्यामुळे सीना, इक्विसेटम, क्रिओसोट, कॉस्टिकम आणि लायकोपोडियम 30 पोटेन्सी मध्ये आपल्याला बेड वेटिंगसाठी द्यायचं आहे. तरीही मी नेहमी सांगते की जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच संपूर्ण शरीर प्रकृतीची माहिती घेऊन होमिओपॅथिक औषध घ्या. परंतु ही उत्तम होमिओपॅथिक औषध आहे जी बेड वेटिंगसाठी मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये वापरते. अशा काही तक्रारी जर तुम्हाला असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्हाला जर माझी फ्री अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. इतर गरजूंसोबत शेअर करा. यापुढे तुम्हाला कुठले व्हिडिओ पाहायला आवडतील हे देखील निश्चित मला सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.